हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजवरनं मापे कशी घ्यायची. तर चला तर मग पहिली सुरुवातीला उंची घ्यायची. उंची आहे माझी इथं 14 इंच उंची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा, 15 इंच घ्यायची. आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. सुरुवातीला ब्लाऊज उलटा करून ठेवायचा आणि मग छातीचा चौथा भाग काढायचा. इथं 36 इंचाची छाती आहे, तर छातीचा चौथा भाग इथं 9 येतोय. हे बघा, तुम्ही बघू शकता छातीचा चौथा भाग इथं 9 येतो. आणि कमरेचा चौथा भाग 30 इंचाची कंबर आहे. कमरेचा चौथा भाग 7.5 इंच येतो. इथं तुम्ही लिहून घेऊ शकता 7.5. आता पाठीमागचा गळा आपल्याला मोठा ठेवायचा असेल, डीप ठेवायचा असेल तर शोल्डर कमी घ्यायची. आणि जर मोठा ठेवायचा कमी ठेवायचा असेल तर शोल्डर मोठे घ्यायचे. आता इथं माझा पाठीमागचा गळा तुम्ही बघू शकता, पाठीमागचा गळा इथं माझा 9 आहे. इथं माझा पाठीमागचा गळा 9 आहे, म्हणून मी शोल्डर 5 इंच ठेवलेले आहे. आता आपल्याला आर्महोल कसा मोजायचा हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, ब्लाऊज उलटा करून ठेवायचा. पूर्ण इथं एकदम कापड सरळ करून ठेवायचं आणि असा राऊंड करून ठेवायचं. तर हे बघा, आपल्याला शोल्डर पासून आर्महोलचं माप काढायचं. आर्महोल कसा हे करायचं मी तुम्हाला सांगते ते. हे बघा, इथं माझं 5.5 इंच आलेलं आहे आर्महोल. हे बघा, म्हणून मी इथं 5.5 इंचच घेणार आहे. आता पुढचा गळा इथं 6 इंच आहे. मी पुढचा गळा 6 इंचच घेणार आहे. चला तर मग मी तुम्हाला पेपरावरून माप काढून दाखवते. तर हा आहे पाठीमागचा भाग, मी पहिला सुरुवातीला टाकणार आहे. तर चला तर मग शोल्डर इथं 5 इंच घेणार आहे, 5 इंच घेते. आणि आर्महोल 5.5 इंच. आणि आपल्याला इथं छातीचा चौथा भाग 9 टाकायचा आहे. प्लस 1.5 इंच. उंची आपल्याला घ्यायची आहे 15 इंच. रेडी उंची 14 इंच आहे, आपल्याला इथं 15 इंच उंची घ्यायची आहे. इथं आपण बॉक्स तयार करून घेऊया. आणि इथं जोडूया. तर चला, इथं आपल्याला 2.25 इंच टाकायचे आहे. गळा रुंदी 2.25 इंच. आणि इथं आपल्याला पाठीमागचा भाग हा 1.5 इंचाचा टाकायचा आहे. आपल्याला पुढचा भाग नंतर टाकायचा आहे. आणि हे मार्जिंग आहे, आपल्याला इथून मार्जिंगची सुरुवात करायची आहे. इथून आपल्याला इथपर्यंत 3.5 इंच घ्यायचं आहे. तर चला आपण याची कटिंग करून घेऊया. पहिली बॉक्स तयार करून घेऊया, पूर्ण कट करायला नको. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता पुढचा भाग आपण टाकून घेऊया.
आता पाठीमागचा भाग, हा पाठीमागचा भाग झाला आणि हा पुढचा भाग झाला. तर आपल्याला समोरून उंची 1 इंच वाढवायची आहे. हे बघा, इथं 15 इंच आहे. इथं आपल्याला पुढच्या भागाला 1 इंच वाढवायचं आहे. तर मी इथं 1 इंच अगोदर वाढवून घेते. पाठीमागचा भाग जरा साईडला ठेवायचा. इथं 5 इंच शोल्डर टाकून घ्यायचे. 5.5 इंच आर्महोल टाकून घ्यायचा आणि 9 इंच. आपल्याला जर इथून वाढवता आली नाही, सुरुवातीला इथं अर्धा इंच घेतात, तर मी इथं घेतलं नाही. मी इथून अर्धा इंच ॲड करते. तर हे बघा, मी इथं 9.5 घेतलेला आहे. कारण का आपल्याला टक्समध्ये कापड जास्त जातं ना, त्यामुळं मी इथं पुढच्या भागाला 3.5 इंच घेतलेला आहे प्लस 1.5 इंच मार्जिन. तर आपण जॉईंट करून घेऊया. तर आपण 2.25 इंच गळा रुंदी घेऊया. आता हा पाठीमागचा भाग आपल्याला खाली ठेवायचा आहे, पुढचा भाग वरती ठेवायचा आहे. हे बघा, आता आपण इथं 2.25 इंच उंची घेतली होती. आता इथं आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचं आहे, 1 इंच खाली घ्यायचं आहे. इथून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. आता आपण याला आकार देऊया. आकार देऊन घेऊया. हे 1.5 इंच आणि 1 इंच. आता आपल्याला समोरचा भाग टाकायचा आहे. समोरचा गळा टाकायचा आहे आपल्याला. तर इथं मी गळा 6 इंच घेतलेला आहे आणि इथं गळा रुंदी, खालची गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे. तर ह्याला आपण जॉईंट करून घेऊया आणि ह्याला गळ्याचा आकार देऊन घेऊया. आता आपल्याला इथून 3 इंच घ्यायचं आहे. इथून 3 इंच, इथून 2.5 इंच. आता याला आपण जॉईंट करूया. जॉईंट नाही, आपण याला आकार देऊन घेऊया. आणि इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आकार देण्यासाठी. हे अर्धा इंच. आता आपल्याला इथून टक्स मारण्यासाठी 4 इंच, योगपट्टीपासून 4 इंच घ्यायचा आहे आणि हा 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या 2 इंचाच्या टक्सपासून आपल्याला 1 इंच इथून 1 इंच, इथून 1 इंच ह्याला टक्सला जॉईंट करून घ्यायचं.
आणि इथून आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे टक्स, इथून 1.5 इंच घ्यायचा आहे, 1.5 नाही 2.5 इंच घ्यायचा आहे. तुम्ही 2 घेतलं तरी चालेल, शक्यतो 2 इंचच घ्या. आणि इथून आता आपल्याला हे टक्स जॉईंट करायचे. जॉईंट करताना टक्स काय करायचा, इथून ह्या टक्सला इथून आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे आणि ह्या टक्सला इथून असं तिरकं 1.5 इंच सोडायचं आहे आणि ह्या टक्सला पण इथून नाही, या टक्सपासून आपल्याला इथून 1.5 इंच सोडायचं आहे. तर हे टक्स आपण जॉईंट करून घेऊया. तर झाली आपली पेपर कटिंग तयार. आपण पेपर कट करून घेऊया. हा पाठीमागचा भाग, एक मिनिट, हा पाठीमागचा भाग आणि पुढचा समोरचा भाग व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचा आणि पाठीमागचा भाग न कट करता पहिला समोरची योकपट्टी कट करून घ्यायची. आपल्याला आर्महोल कट करायचा. नंतर गळा कट करून घ्यायचा. हा पाठीमागचा भाग आपण साईडला ठेवूया आणि आतला मुंडा आपण कट करून घेऊया. हा झाला आपला पुढचा भाग, हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता पाठीमागच्या गळ्याला मी 9 इंच, पाठीमागचा गळा माझा 9 इंच होता, तर मी इथं 9 इंच टाकून घेते. 9 इंच. मला इथं गळा थोडासा डीप ठेवायचा आहे म्हणून मी इथं 3 इंच घेणार आहे. असा आकार देऊन घेते. हा झाला पाठीमागचा भाग. आता मी तुम्हाला उंची दाखवते, सॉरी, भाई कशी कट करायची ते दाखवते. तर आपण हा झाला पाठीमागचा भाग. आता मी तुम्हाला उंची दाखवते, सॉरी, भाई कशी कट करायची ते दाखवते. तर आपण छातीचा चौथा भाग इथं सुरुवातीला घ्यायचा. आता आपला छातीचा चौथा भाग किती आहे, 9. इथं 9 इंच घ्यायचं आपण. हे 9 इंच घ्यायचं. खालून बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. पेपरची बंद बाजू ही आपल्याकडे ठेवायची आणि इथून 9 इंच घ्यायचा. हे झालं 9 इंच. आता आपल्याला आपण हे बाही मोजूया. बाही किती आपली, इथं बाही 5 आहे.
तर मी इथं 5 इंच प्लस 1 इंच करून हे प्लस 5 इंच झालं आणि आपल्याला प्लस 1 इंच मार्जिंगसाठी घ्यायची आहे. त्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं, इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं आणि 2 ते 2.5 ह्या इंचावरून आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. हा झाला बाहीचा आकार. तुम्ही बघू शकता बाहीचा आकार. कट करून घेऊया बाही. हे आकार देताना आपल्याला थोडासा व्यवस्थित द्यायचा. इथं माझा थोडासा आकार चुकला. आता आपण पुढचा आकार देऊन घेऊया. तर फिश आकार द्यायचा, फिश कट आकार द्यायचा. बघू शकता फिश कट आकार दिलाय मी. बघा इथं बाही किती व्यवस्थित आणि व्यवस्थित. आपण दंडघेर मोजूया. आपला दंडघेर आहे 6.5, पावणे 6 आहे दंडघेर. दंडघेर आहे पावणे 6, सॉरी 6.25 आहे, पावणे 6 नाही 6.25 आहे. तर इथं मी 6.25 टाकते प्लस 1.5 इंच मार्जिन. हे 1.5 इंच टाकायचं आणि इथून आपल्याला व्यवस्थित एकदम आकार द्यायचा. हे बघू शकता. बाही पण एकदम व्यवस्थित आलेली आहे. हे बघा इथं थोडासा आपण कट देऊया म्हणजे शोल्डरला आपल्याला जॉईन करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा झाला पाठीमागचा भाग, हा झाला पुढचा भाग, हा झाला बाही, ही झाली बाही आणि ही झाली योगपट्टी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.